यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय विश्वजित बोरवणकर. हर महादेव 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 हर महादेव. हे राधे जीर जीर जी राधे जी जी. हे राधे जीर जीर जी राधे जी जी. झटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात फुले अंगार भगवा रक्तात जागू दे आज भवानी माता. भवानी माता. हे राधे जीर जीर जी राधे जी जी. हे राधे जीर जीर जी राधे जी जी. हर महादेव 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 हर महादेव. हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश. दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष. जय भवानी. हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश. दाही दिशी घुमू दे शिव छत्रपतींचा घोष. लढण्या संग्राम आज हा बळते या मनगटी आम्हा. करणा संहार शत्रूचा जन्म घे पुन्हा आता. राधे जीर जीर जी राधे जी जी. हे राधे जीर जीर जी राधे जी जी. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. डोळ्यात फुले अंगार भगवा रक्तात जागू दे आग भवानी माता. भवानी माता. हे राधे जीर जीर जी राधे जी जी. हे राधे जीर जीर जी राधे जी जी. हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव. आताच्या युगातलं हे गाणं आय कॅन से. जोश तोच, जोम तोच, भक्ती तीच, शिवरायांबद्दलचा आदर तसाच, सादर करण्याची पद्धत वेगळी. जबरदस्त, मस्त गायलास तू. मध्ये सुद्धा जे काही ॲडिशनल केलं ते मला आवडलं, छान होतं. अंतरा सुपर गायलास, मस्त. ॲटिट्यूड सुपर होता. तरी सुरांकडे अजून लक्ष असलंच पाहिजे, पण अप्रोच जबरदस्त, सुपर. थँक्यू दादा, थँक्यू. म्हणजे असा या मंचावरचा आणि आमचा असा शिलेदार आहे ना की उद्या समजा अशी कुठे सुरांची लढाई असली ना तर मला पहिलं तुझं नाव आठवेल की याला पाठवा. थँक्यू सो मच. सिरियसली म्हणजे तुला स्वतःलाच इतकं माहिती आहे ना की काय कंट्रोल करायला पाहिजे, कुठे काय करायला पाहिजे. तयारी आहे तुझी, मग समजतं तरी. मला बेसिकली त्याचाच आनंद होतो की तुला समजतं तरी की कुठे काय कमी पडतंय, कुठे काय वाढवायला पाहिजे. आणि मला कौतुक करावं असं वाटतं या कंपोजर्स अजित परब आणि समीर आणि यांचं की नॉर्मली काय होतं माहिती आहे, आपला मराठी ऑडियन्सच म्हणण्यापेक्षा ना एक साधारण संगीत प्रेमी ना जास्त अवघडात गेलं ना की त्यांना अरे बापरे हे काय झालं. आणि ती गाणी अशी प्रचलित किंवा पॉप्युलर होण्यामध्ये जरा सोप्पं असलं ना तर लोकांना बरं पडतं. पण हे इतकं अवघड असून सुद्धा त्या गाण्याचा रिस्पॉन्स आणि लोकांनी ज्या पद्धतीने त्याला डोक्यावर घेतले त्याबद्दल खरंच त्यांचं अभिनंदन. आणि मला अजून एका गोष्टीसाठी आनंद असा होतोय की तू सुखविंदरनी जरी गायलं असलं तरी ते त्याच्या टोन कॉपी नाही केला. ती खूप चांगली गोष्ट आहे. तू तुझ्या टोन मध्ये गायला. मला काय आवडलं माहिती, मी सांगतो, एक मिनिट मी तुला इंटरप्ट करतो. मला काय आवडलं, कारण अप्रोच सुखविंदरचा साऊंड नाही ना 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 असं तू करू शकला असतास, पण अप्रोच सुखविंदरचा आहे ना 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 त्याचे ना. दॅट इज सुखविंदर. नाही तू ब्लेस्ड आहेस एवढंच सांगतो मी तुला. थँक्यू दादा. आणि असंच चालू ठेव, असंच चालू ठेव. मला एक गोष्ट माहिती आहे, तू आत्ता ऑलरेडी
जेवढे आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले जेवढे संगीतकार असतील आमच्या सकट, त्यांनी नक्कीच तुझ्या भोवती एक अंडरलाईन तर नक्कीच करून ठेवला असेल. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच दादा. तुला पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.